कीर्तन तुम्हाला गोड लागेल, माझं ओबड दोबड कीर्तन तुम्हाला चांगलं वाटेल, कारण त्यात तुमचा भाव शुद्ध असेल. विषय काय झालाय, आम्ही प्रत्येकाला वेगळ्या नजरेनं बघतो. पुरुष वेगळा, स्त्री वेगळी, श्रीमंत वेगळा, गरीब वेगळा. शास्त्रवेद पाठ केले म्हणजे ज्ञानी होतं असं नाही रे. लाखो वर्ष तपश्चर्या केली म्हणजे तपस्वी होतं असं नाही. प्रत्येकात ज्याला पांडुरंगाचं दर्शन होतो तो सगळ्यात मोठा ज्ञानी वारकरी संप्रदायात मानला जातो. नजर फक्त सामर्थ्यवंत पाहिजे. हे समस्तही वासुदेव आईचा प्रतिकिरसाचा होतीला भाव, तो भक्ता माझी राव आणि ज्ञानिया तोची, तोच श्रेष्ठ ज्ञानी वारकरी संप्रदाय माऊली सांगतात. अर्थात येतात सोपं आहे की आनंदाने बसायचं. तर मी तुम्हाला काही शास्त्रवेद विचारतीये का? साधी साधी प्रश्न आहेत माझे. तर साध्या साध्या प्रश्नाचं उत्तर देत, पण माय बोलाय कुठं आपल्याला शिकवावं लागतं का? हे की नाही? आपण भांडायला लागलो, आपल्या गलीला कळतो कुणाची सून भांडते महाराज. इथे बोलायचं काय? इथे अधिकार आहे आपला. मी प्रामाणिकपणे सांगते, काही नाही बघा नाही. आपण बोललो तरी तिथंच आहे आणि नाही बोललो तरी तिथंच आहे. कितीही करा, पण देवाने स्वभाव असा द्यावा ना, आपण पुढच्यासाठी जीव द्यायला तयार असावं आणि त्याच्या बदल्यात त्यानं जीव लावावा एवढी सुद्धा अपेक्षा करू नये. एवढं निर्मळ जर मन असेल ना तर जगाचा बाप राखणदारी करतो बघा. आधी तुका म्हणे चित्त करारे निर्मळ येऊनी गोपाळ रागते, येऊनी गोपाळ रागते, येऊनी गोपाळ रागते, येऊनी गोपाळ रागते. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, येऊनी गोपाळ रागते, येऊनी गोपाळ रागते. म्हणे चित्त करारे निर्मळ, येऊनी गोपाळ रागते, येऊनी गोपाळ रागते. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ योनी गोपाळ आहे. मन स्वच्छ पाहिजे रे. नाहीतर आपलं कसं आहे, लोकांची दाढी जळली तरी चलन पण आपली बिडी पिटली पाहिजे. अशा बुद्धिमत्तेच्या लोकांना देव भेटेल अवघडच आहे जरा. आमची बुद्धिमत्ताच लय खतरनाक आहे दादा. लोकांचं वाटोळं केल्यावर आम्हाला काही वाटत नाही, आमचं झालं की आम्हाला त्रास होतो. देवाचं माहित नाही पण कर्मबंधन कोणीच तोडू शकत नाही. अदश्च मूलाने नुसंततानी कर्मानुबंधिनी मनुष्य लोके. माणूस कर्मानं बांधलेला आहे. केवे कर्म झाले त्याची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. हे चालूच राहतं. मग पुनरपि जन्म पुनरपि मरणम पुनरपि जन्मी जठरे शयनम हे संसारे बहुदस्तारे कृपया पारे पाहि मुरारे. याला पर्याय एकच आहे, भज गोविंदम भज गोविंदम भज 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 गोविंदम. भज नाही भज, भज वेगळं भज वेगळं महाराज. भज म्हणजे भजन करणं, त्याला स्मरण करणं. माणसं सहज विचारतात ताई देवाचं नाव काय देतं? एका वाक्यात उत्तर देते, देवाचं नाव देव करतं. अजून काय हवंय तुम्हाला? देव पहावया गेलो तिथे देवाची कोण आहे रे? आम्ही फार लहान होते माऊली जेव्हा आळंदीला राहायचे, कळतही नसायचं ज्ञानोबा तुकोबा कोण आहे. पण मायबाप सांगायचे माऊली म्हणजे जगाची माय आहे. आम्ही फक्त ज्ञानोबारांच्या समाधीवर मस्तक ठेवायचो. मायबापा हो, आम्ही फक्त माऊलींच्या समाधीवर मस्तक ठेवलं. माऊलींनी आम्हाला इतकं मोठं केलं. आज पात्रता नसताना महाराष्ट्र आमच्या चरणावर मस्तक ठेवतो. अजून देवानं काय द्यावं करा ना विचार. किती दिलं, सामर्थ्य दिलं, वैभव दिलं, नाव लौकिक दिलं आणि सगळ्यात मोठं समाधान दिलं. आमच्यासारखं कुणीच प्रवास करत नसेल तरी आमचे तोंड बऱ्यापैकी बरे असते. तुम्हाला पाप म्हणजे काय सांगायचं का? राहायला घर आहे, खायला अन्न आहे, वारकरी संप्रदायासारखा संप्रदाय पाठीमागे आहे, तरी तोंडावर 12 वाजल्यात. हे सगळ्यात मोठं पाप आहे महाराज. आपल्याला चिंताच लय रे दादा. तेव्हा आनंद आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाची अंग आनंदती अवघेची त्रैलोक्य आनंदाची. पण हे कधी होतं? चरणी जगन्नाथा. सगळ्यात चंचल असणारा मन देवाजवळ रमवलं पाहिजे. आणि तिथे गेलं ना, आता कोटे धावे म्हण तुझे शरण देखलिया भाग गेला याती कुळ माझे गेले. नाहीतर हे मन इतकं विचित्र आहे. संकल्पे सृष्टी घडी सवेची विकल्पोनी मोडी मनोरथांच्या उतरंडी उतरी रची. एका मिनिटात मन राजा करतं, एका मिनिटात रंक करतं. मन चंचलाचा पड जाताय तनल गे वेळ, जाताय तनल गे वेळ, जाताय तनल गे वेळ.
जाता येता न लगे वेळ नाहीच लागत याला. हे म्हणजे विवेकाते बोलवी संतोषाशी चाल लावी बैसे जे तरी हिंडवी दाही दिशा. बसल्या जागी 10 ठिकाणी फिरवतं असं म्हणे. याला स्थिर करायचं ना. आवडी हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावली. तुझं पाहता सामोरी दृष्टी माझे चित्त तुझे पाया मिठी पडली. हे मन स्थिर करायची ताकद आहे. सगळ्यात चंचल आहे. चंचल त्याचे 10 प्रकार. मनोमत करो मेघो माननी मदनो मरुत मा मधो मरकटो मत समकार जसं चंचल. त्यातलं पहिलं मन आहे. हा लय चंचल आहे. इतकं चंचल आहे माकडाला दारू पाजली. कोणाला? माकडाला. माणसं म्हणतात पिल्यावर कळत नाही. माणसं म्हणतात मला नाही माहिती. माणसं म्हणतात बरं का. माणसं असंही म्हणतात कळत नाही. मला वाटतं कळतं. कसं कळत नाही? पिलेला माणूस कधी रस्त्याच्या मधोमध झोपलेला बघितला का? कुठं झोपतं ते? रस्त्याच्या कडेला. त्याला माहित आहे मधी जात आहे बाजूला जात आहे. वेळ माहिती सगळं कळत. आणि आपल्याला हे सगळं कळत कळत नाही आपल्याला. एखाद्यानं सकाळी मांसाहार केला दुपारी चल म्हणावं त्याला आळंदीला येईल का? तो सकाळी मांसाहार केलेला व्यक्ती दुपारी आळंदीला येईल का? का नाही येणार? कळतं त्याला. ती लगेच म्हणते महाराज आज नग आज खाल्लंय उद्या जाऊ. उद्या उद्या पवित्र होतं का तू? आणि काय परमार्थ आहे हा? नवल वाटतं मला तुमच्या परमार्थाचं. सोमवार गुरुवार खात नाही बाकी दणकावून हाणतो. वा. आणि ते सोमवार गुरुवार खाल्लेलं ते काय ते विसरून जातो का? एक तर हो तरी नाही तर नाही तरी. आणि लक्षात ठेवा शास्त्र सांगतं 7 गोष्टी नरकात नेतात म्हणजे नेतातच. त्यातलं पहिलं मांसाहार आहे. पहिला मांसाहार. दुसरं मदिरा भक्षण. मदिरा 90 तुम्हाला कळेल अशा भाषेत म्हणाल मदिरा. तिसरं चोरी. चौथं जुगार. हे जे मारुतीच्या वाट्यावर बसून पत्ते चालता ना तुम्ही हे साध नाही बरं. नरकात नेतं डायरेक्ट. 5वं परस्त्री गमन. 6वं वेश्यागमन. आणि 7वं शिकार. या 7 गोष्टी नरकात नेतात म्हणजे नेतातच. धुतच्च मासम मदिराच्च वेश्या मृव्यार्थ चौर्यम परहार सेवा एतानि 7 व्यसनानि लोके घोर अतिघोरम नरकम नयंती. हे सत्यच आहे. कोणी नाकारू शकत. शास्त्र खोटं बोलत. पाया पडते तुमच्या. खायचं ते खात जा प्यायचं ते प्यायच जा. ही खाणारी पिणारी माणसं पुन्हा सप्त्याच्या पंक्तीला सुद्धा म्हणते बादलीतले वरची तर्री द्या. अरे सप्त्यात तरी बादलीतलं खालचं खा का? सप्त्यात बी तर्रीच खाणायची वरची. हा नका रे. युक्त आहार विहार नेम इंद्रियाशी सार. कमीत कमी आपल्या शरीरावर तरी आपलं बंधन असावं. आपलं इंद्रिय जर आपल्या ताब्यात नाही आपण काय परमार्थ करणार आहे दादा? खाण्यापिण्यावर तरी बंधन असावं. पुरुषांचं मरू द्या. काय काय घरातल्या बायका सुद्धा खतरनाक आहे. काय काय घरातली बायकोच म्हणते रविवार आज हा ना की पिंट्याला आवडतंय. असली बायको नसलेली बरं. लेकराला काय शिकवते ना महाराज. आणि तुम्हाला खरं सांगू काय चुकतं आपलं बरं का मायबापावर. अरे पोरगा आई माईवर शिवाय देतं हे जर बापाला कौतुकाचं वाटत असेल तर बाप कसा योग्य म्हणायचा? हा 4 माणसात कौतुकानं सांगता वय माझा नातू शिवाय देतो. ही कौतुक करायची गोष्ट आहे. अरे करा ना कौतुक. लेकराचं विष्णू सहस्त्रनाम पाठ असावं. लेकराला ज्ञानेश्वरीच्या ओव्या पाठ असाव्या. गीतेची पूर्ण संहिता असावी. तिला सामर्थ्याने श्लोक पाठ असावे. तिला हरिपाठ पाठ असावा. तिला संकीर्तन माहित असावं. तिला ज्ञानोबा तुकोबाचं चरित्र माहित असावं. अरे तुम्ही कोण कौतुक करणार आहे? अशा लेकराचं कौतुक जगाचा बाप केल्याशिवाय सोडत नाही. त्याला सामर्थ्याने मोठं करतो. तुम्ही कोण आहे दादा? तुम्ही नाही त्याचाच कौतुक करता. तुम्ही करायचं त्याचं करत नाही. ही कौतुक करायची गोष्ट आहे की लेकरं वारकरी आहे. कारण एक वैष्णव कुळाचा उद्धार केल्याशिवाय सोडत नाही. मत्स्य कुर्माधिक ज्यांच्या महिमेसी आले धन्य वैष्णव तेज रवी शशीशी पाहाले. ज्ञानोबाराय म्हणतात माझे ज्ञानियांचे ज्ञानी म्हणतात सूर्याला तरी ग्रहण आहे चंद्राला तरी डाग आहे पण ग्रहणही नाही डागही नाही परिपूर्ण असा कोण असेल जो जगाच्या मालकाच्या सगळ्यात जवळचा असेल तर तो फक्त वैष्णव आहे. वैष्णवशिवाय विठ्ठलाशिवायला कोणीच जवळ करू शकत नाही. खूप ताकद असते रे वैष्णवात. काळाचेही काळ गडिवाळ विठ्ठलाचे. अरे गळ्यातल्या तुळशीच्या माळेसारखी श्रीमंती नाही. कपाळाच्या गंधासारखा स्वाभिमान नाही. मुखातल्या नामासारखं सुख नाही. दारातल्या तुळशीसारखं पावित्र्य नाही. आणि भगवंतावर विश्वास असणं याच्यासारखं आयुष्यात दुसरं समाधानच नाही. हे ज्याला मिळालं ना तो आयुष्यभर सुखी आहे दादा.
हे पैशाचं काय घेऊन बसलाय? पैशावाले सुखी असतील याची खात्री तुम्ही देऊ शकता का? बंगल्यात राहणारा आनंदीच आहे याची खात्री तुम्ही मला द्याल का? पण पंढरीच्या वारीला जाणारा चेहऱ्यावर आनंद घेतो याचा विश्वास मी तुम्हाला देते. तो 11 महिने जरी काळजीत असला तरी वारीत चालायला लागलो त्याला कशाचीच काळजी वाटत नाही. पडला का पाऊस? पडू दे. नाही का पडला? नाही पडू दे. लय पडला का? गेलं का वाहू? जाऊ दे. बघू एखादं झाल्यावर काय असू दे. हा आनंद नाही ना दादा. गेलं सोयाबीन वाहून? जाऊ दे. गेलं ते गेलं. नाही का पेरणीला पाऊस पडला? नाही पडू दे. त्याला विश्वास आहे आज ना उद्या देव माझं कल्याण. आज थोडा त्रास होतोय ठीक आहे, आज दुःखाचा काय ठीक आहे, संयम नकारी सोड. घाई करून कधीच देव भेटत नाही बघा, कधीच नाही. आणि मायवल्या तुम्हाला प्रेमानं सांगते, ऊर कधी बडवायचा नाही बघा. तुम्ही लय ऊर बडवता. देवानं माझं वाटोळ केलं तेवढंच धंदा आहे का देवाला? देवाला दुसरं काही काम आहे का नाही आपलं वाटोळ करायच्या पलीकडे? तुम्हाला वाटतं देवाला बरं जग दिसलं नाही, बरी मीच दिसले. नसतं का माहित असं? आपलं कुठंतरी काहीतरी चुकलेलं असतं त्याच्यामुळे आपल्या भोगाला भोग येतो. सीताबाईला आली परीक्षा द्यायला लागली, माय आपली काय कथा आहे? हा त्या गवळ्याच्या गवळ्याने तरसल्या कृष्णासाठी, आपली काय कथा आहे? ज्ञानोबा तुकोबांसारख्यांना त्रास झाला एवढं सत्य वागून, तसं आपण तर सारखं खोट्यावर असतो. आपल्याला का व्हायचं नाही? होणारच आहे की. सत्य वागू नाही झाला आपण तर एवढे सत्य वागत नाही, आपल्याला होणार नाही का? होत ग लई नाही चिंता करायची. छोट्या छोट्या संकटांना खरंच घाबरायचं नाही, काही काळजी करायची. तुम्ही शेतकरी दादा, तुम्हाला जाणीव आहे प्रत्येक गोष्टीची, घाबरायचं नाही. अहो तो राजा हरिश्चंद्र आयुष्यभर सत्यवादी राहिला. विश्वामित्राने त्याच्या सत्याची परीक्षा घेतलीच की. विश्वामित्र स्वतः भिक्षुक म्हणून आले, राजाकडे भिक्षा मागितली. राजाला वाटलं असं मागून मागून काय मागणार आहे, इतकं मागितलं विश्वामित्राने की सगळं राज्य देऊन सुद्धा 3 तोळ सोनं कमी पडलं द्यायला. सगळं राज्य देऊन 3 तोळ सोनं कमी पडलं द्यायचं. अंगातल्या कपड्याविषयी राजा हरिश्चंद्र आणि त्यांची बायको तारा राणी राज्य सोडून निघाली. नारायण नावाचा 5 वर्षाचा मुलगा होता सोबत. पायातल्या पायताना सहित आहे त्या कपड्यावर सगळं सोनं नाना अंगावरचं काढून निघाले. देव लय परीक्षा बघतो दादा. अर्ध्या वाट्यात गेले, काशीकडे निघाले होते, वाराणसीकडे. पहिलं काशीमध्ये माणसांचा बाजार भरायचा. माणसांचा बाजार म्हणजे कामाला कोणाला माणसं पाहिजे असले तर त्यांनी तिथून घेऊन जायचे, त्या बदल्यात पैसा भेटायचा. तिकडे निघाले. ते 3 तोळ सोनं द्यायचं होतं ना विश्वामित्राला, मग कमवायचं कसं त्याच्यासाठी निघाले. चालत चालत विश्वामित्रानं पुन्हा एकदा ब्राह्मणाचं रूप घेतलं. ब्राह्मणाची बायको आणि त्यांच्यासारखा मुलगा समोर आले हरिश्चंद्राच्या. राजन चांगल्या घरातले दिसत आहे, ब्राह्मण आहेत आम्ही, खूप ऊन आहे हो, पाय पोळतायत, पायात पायतान नाही, तुमच्या पायातलं पायतान देतं का तेवढं? ब्राह्मणानं मागितलंय, नाही म्हणून चलतं का? मग नसतं तर नाही म्हणणं ठीक आहे, दिसतंय ना आहे ते, कसं नाही म्हणावं? काढलं पायातलं पायतान सुद्धा दिलं ब्राह्मणाला. ताराराणीनं ब्राह्मणाच्या बायकोला दिलं. नारायणाला सांगावं लागलं नाही, आपल्या आई बापाकडे बघून नारायणानं पटकन आपल्या पायातली चप्पल काढली आणि त्या लेकराच्या पायात घातली. कौतुक वाटलं आईबापाला. आईबाप म्हटले संपत्ती गेली तरी चालेल, पण देवा डोळे उघडून बघ, आणि सगळ्यात मोठं धन, ह्याला संस्कार एवढे चांगले आहेत की हे सामर्थ्याने दुसऱ्याची मदत करतंय, हे सगळ्यात मोठं धन आहे आमचं. राज्य केलं तर जाऊ दे रे, लेकरू बघ किती गोड आहे. आज सांगायची गरज पडली नाही त्याला चप्पल दे म्हणून, दिली र, म्हणलं सुद्धा नाही काही. ही धन आहे, ही संपदा आहे. लेकरं चांगली असणं, दिली चप्पल ब्राह्मणाच्या पोराला. आता अंगातले कपडे उन्हाने जीर्ण व्हायला लागले, तहान लागली, पायात पायतान नाहीये, तसेच निघालेत. विचार करा, काही क्षणापूर्वीची गोष्ट आहे. राजा होता एका राज्याचा, हाताखाली माणसं असायची पाणी द्यायला. राजाची राणी होती, दाशा होत्या सेवा करायला. आज पायात पायतान नाही तिच्या. काशीच्या दरबारात राहून उभे राहिले. सगळ्यात पहिल्यांदा गिराईक लागलं तारा राणीला, आणि माय गिराईक लागलं ते वेश्येचं. वेश्या म्हणली सुंदर स्त्री आहे, माझ्याकडे आली तर चांगला धंदा होईल. मागितलं, पैसे द्यायचे होते विश्वामित्राला, काय करावं? स्वामी तुम्ही म्हणाल तसं, नवऱ्याच्या पलीकडे जावं हे आमच्या धर्मात नाही. तुम्हाला वाटतंय मी जावं तर जाते,
त्या वेश्येला सुपूर्त केलं हरिश्चंद्राने. काय वाटत असेल त्याच्या जीवाला. जीवाच्या पलीकडे जपणाऱ्या बायकोला त्यानं वेश्येच्या हातात दिला. शब्द पाळायचा होता ना, वचन पाळायचं होतं. 3 तोळे सोनं कमी पडलं होतं द्यायला आणि सगळ्यात मोठी रक्कम तिलाच लागली होती. डोळ्यातनं पाणी आलं तारा राणीच्या. तक्रार नाही केली तिनं विठ्ठलाकडे, पण नवऱ्याला म्हटली आजपर्यंत एकनिष्ठ राहिले, पातिव्रात्य सांभाळलं. वाईट याचंच वाटतंय, तुम्हाला सोडून जावं लागतंय आणि पुढे जाऊन काय करावं लागेल हे मलाही माहिती. काही चुकलं असेल तर माफ करा. चरणाला मिठी मारली नवऱ्याच्या. डोळ्यातनं पाणीचे थेंब थांबत नाहीये, पण नवऱ्याला म्हणली नाही कशाला सोडताय मला. कर्तव्याला चाकी राहिली. निघाली. आई पुढे जातीये बघून नारायण रडायला लागला. बापाने विचारलं काय झालं नारायण रडायला. अरे जाऊ दे तिला. नारायणानं सांगावं बाबा अहो ती आई सोडून चालली आहे मला, आता कधी माघारी येईल. बापाने सांगावं आता या जन्मात तुला तुझी माय भेटेल की नाही हे मीही सांगू शकत नाही. नारायण धावत गेला आणि तिच्या हाताला धरलं. बापाने म्हणावं नारायणा अरे तू नाही थांबवू शकत तिला. नाही हो बाबा थांबवत नाहीये. तुम्ही म्हणलात ना आता पुन्हा भेटेल की नाही माहित नाही. एकदा शेवटचं दर्शन घेतोय तिचं, पुन्हा भेटेल की नाही काय माहिती, म्हणून तिच्या चरणावर मस्तक ठेवायला थांबवलं तिला. कशाला पैसा पाहिजे अशी लेकरं असल्यावर. काय संस्कार म्हणावे त्या लेकराचे दादा. शेवटी पाया पडता यावा आईच्या म्हणून तिचा हात धरला त्या नारायणाने. अख्खा बाजार रडायला लागलो इतकं सुंदर लेकरू बघून. बाजारातल्या लोकांनी थोडे थोडे पैसे जमा केले आणि हरिश्चंद्राला देऊन सांगितलं नको हो अशा पातिव्रात्य सांभाळणाऱ्या बाईला कोणाच्या हातात देऊ. काय करायचं असं म्हणून एक ब्राह्मण आले. त्या ब्राह्मणाने पाहिलं ताराराणी येत ना या. हो अहो आम्ही गेलो कधी राजवाड्यात तर काय आमची सोय करायच्या, देव आल्यासारखं आमचं आगमन करायचं, पंचपक्वान्नाचं जेवण असायचं, काय आदराध्यक्ष असायचं. अहो मी डोळ्यानं बघितलंय काय सुंदर स्त्री आहे ही. देवी म्हणावं हिला आणि हिला वेश्येच्या हाती देत आहे. एक काम करा मी देतो पाहिजे तेवढी मुद्दल, पण माझ्याकडे धर्मकन्या म्हणून पाठवा. देव नाही रे अन्याय करत. वेश्येला पैसे दिले ब्राह्मणाने आणि त्या बाईचा स्वीकार केला ताराराणीचा धर्मकन्या म्हणून. आजपासून ब्राह्मण धर्मबाप आणि मुलगी धर्मकन्या. काय करायचं काही नाही, फक्त आमच्या घरी स्वयंपाक करायचा, याच्या पलीकडे काही. राजाची राणी ती पण स्वयंपाकिनीचं काम करायला लागली. माणसं म्हणले एकटीला नका हो, त्या नारायणाला पण घेऊन जा. अशी माय लेकराची ताटातूट करू नका. त्या लेकराचेही पैसे दिले आणि पोरालाही घेऊन ब्राह्मण निघाला. घरी गेले. ही स्वयंपाक करायची ताराराणी आणि नारायण फुलं वगैरे तोडून आणायचा देवाला ब्राह्मणाला. देव इतकी परीक्षा बघतो दादा. महिना 6 महिना गेला. विश्वामित्रानं सर्पाचं स्वरूप घेतलं आणि ज्या झाडावर नारायण फुलं तोडायला गेला त्या झाडावर येऊन नारायणाला दंश केला. लेकराला त्या 5 वर्षाच्या. लेकरू तळमळायला लागलं. शेजारी पोरं खेळत होती. त्या पोरांना बोलवून सांगितलं दादा ओ दादा ओ ऐका ना, मग ती स्वयंपाकीने ना ब्राह्मणाच्या घराची ती माझी आई हो, तिला जाऊन सांगा ती येईपर्यंत माझा जीव राहील की नाही माहित नाही, पण तिला सांगा म्हणावं मी मेल्यावर रडू नको. मी मेल्यावर जर तू रडलीस ना तुझ्या रडण्यामुळे माझ्या आत्म्याला शांती लागायची नाही. माझा फार जीव आहे माझ्या आईवर. तिला सांगा मी मेल्यावर रडू नको म्हणा. लेकरानं श्वास सोडला. लेकरांनी जाऊन सांगितलं ओ काकू अहो तुमचं पोरग पडलं तिथं, साप चावला त्याला. ताराराणी पळत आली. आई आहात तुम्ही. असं लेकरू साप चावून पडलेलं काय वाटत असेल त्या आईच्या जीवाला. हातात घेतलं तिनं लेकरू, मिठी मारली. तुझ्यासाठी जगत होते की रे नारायणा, नाहीतर कधीच जीव सोडला असता. नवरा गेलाय कुठे माहित नाहीये. तुझ्याकडे बघून आयुष्य काढत होते. असं वाटलं कोणासाठी नाही कमीत कमी लेकरासाठी तरी जगावं. माझ्याशिवाय तुला कोणी नाही असं म्हणून जीव धरला होता की रे. तूच मला सोडून गेलास होता कुणाकडे बघून चुकू रे. राजाची राणी आहे ताई ती. राजाची राणी आहे दादा ती. पोराचं मड गुंडाळायला तिच्याकडे पैसा नव्हता. पोराचं मंड गुंडाळायला तिच्याकडे कापड नव्हता. कापड घ्यायला पैसा नव्हता. भीक मागितली तिनं. लेकरू मेलंय हो माझं. अंत्यविधी करायची त्याची. पाया पडते म्हणाल ते करते. दासी बनून राहते. तुमची घाण काढते पण माझ्या लेकराची अंत्यविधी करा. कोणीच केली नाही.
शेवटी पदर फाडला तिनं. त्या पदरात लेकराचं मड गुंडाळलं आणि हातात घेऊन स्मशानभूमीकडे निघाली. पाणी आटून गेलं तिचं. आता चिंता एकच, लेकराची अंत्यविधी करायची. उरलेल्या सरणाची लाकडं गोळा केली. सरण रचलं. सरण रचायला मध्यरात्र झाली. लेकराचं मड सरणावर ठेवलं. निळं कुट्ट पडलेलं लेकरू पाहणं झालं त्याला चेहऱ्याकडे. शेवटची मिठी मारली, लेकरू ठेवलं. पण तुम्ही हुशार माणसं आहेत दादा, अंत्यविधी करायला काय फक्त सरणच लागतं का? अंत्यविधी करायचा म्हणजे नवीन कापड लागणार, मडकं लागणार, अक्षदा, कुंकू, हळद, सगळ्या गोष्टी लागतात की. ते कुठून आणायचे? प्रत्येकाच्या पाया पडायला लागली. कोणी ऐक. मध्यरात्र झाली. कोणतरी एक माणूस कंदील घेऊन समोरून आलाय. त्याच्या पायाला मिठी मारली ताराबाईंनी. दादा, काही करते तुमच्यासाठी, माझ्या लेकराची अंत्यविधी करा. थोडं साबण लागणार आहे, तेवढं घेऊन द्या. तुम्ही घेऊन द्या, पैसा नका घेऊ. अंत्यविधीचं सगळं सामान तुम्ही घेऊन द्या. आयुष्यभर तुमची चाकरी करेल, फक्त लेकराची अंत्यविधी करा. तेवढ्यात वीज कडकली आणि कडकलेल्या विजेच्या प्रकाशात तिला दिसलं ज्याला मिठी मारली होती तिचा नवरा होता, हरिश्चंद्र. तो स्मशानभूमीत कामाला होता आणि स्मशानभूमीवाल्यानं वचन घेतलं होतं, मड जाळताना 1.25 रुपया घ्यायचा. आलेला 1.25 रुपया मला द्यायचा आणि जे काही धान्य असेल ते शिजवून तू खायचं. मड आलं तर त्याला पोटाला भेटायचं, नाही तर पोटाला भेटत नव्हतं. राजा होता बरं का दादा, तो साधा नव्हता, राजा होता. लाखो माणसं हाताखाली होती त्याच्या कामाला. मड्यावरचं अन्न खाऊन जगत होता. परीक्षा सगळ्याच्याच वाट्याला येते दादा. संयम नसतो सोडायचा. थोडी परिस्थिती वाईट झाली म्हणून देवाला नुसतं नावं ठेवायचं. बायको होती त्याची, मिठी मारलेली. स्वामी तुम्ही कसे आहात? बायको आहे ना ती. कसे आहात? बरं आहे. काय सर? तो नारायण गेला. फुलं आणायला गेला होता, साप चावला त्याला. प्रत्येकाच्या पायावर डोकं ठेवलं अंत्यविधी करा म्हणून. केली नाही कोणी. पोरग गेलं याचं दुःख बाजूला, अंत्यविधी करायला पैसा नाही याचं दुःख कोणी सहन करा. बापानं बघितलं पोरग मेलंय. तारा भेटणार होतीस हे माहित होतं का? कधीतरी आयुष्यात येऊन देव तुझ्या आणि माझी भेट घालून देईल या विश्वासावर जगत होतो. माझं पोरग सामर्थ्याने सांभाळशील हा विश्वास मला होता. पण अशी भेट होईल असं कधी विचारही केला नव्हता का? पोरग सरणावर आहे आपलं, कोणासाठी जगायचं? आता कामाला आहेत स्मशानभूमीत तुम्ही, बाप आहात त्याचे. बापाचं कर्तव्य पार पाडा, पोराची अंत्यविधी करा. हरिश्चंद्र म्हटला, माफ कर मला. 1.25 रुपया दिल्याशिवाय मडत जाळायचं नाही असं वचन दिलंय मी मालकाला. काहीही कर पण 1.25 रुपया घेऊन ये. मड जातो. बापापेक्षा धर्म मोठा, धर्मापेक्षा कर्म मोठा. शब्द पाळावा हे वचन आहे माझं. नाही जाणार मी पोरग तसं. पहाट होत आली आहे. पुन्हा एकदा काशीच्या बाजारात जाऊन उभी राहिली आहे. पुरुष भेटला एक. 1.25 रुपया द्या, माझं अस्तित्व हिरावून घ्या. अंगावरचा उरलेला पदर काढला बाईने. लेकराचं मड जाळण्यासाठी 1.25 रुपया पाहिजे होता तिला. विठ्ठलाला सहन नाही झालं. विष्णू आले तिच्या समोर आणि तिचा पदर तसाच रोखून धरला आणि विष्णूने सांगावं, जिंकलंस की ग बाई, एवढी संकट तुझ्या पदरात टाकली तरी सामर्थ्यानं उभी राहिलीस की ग. एवढी ताकद तुला दिली तरी कोणी एवढं तर मीही सहन केलं नसतं. विष्णूने डोळे पुसले त्या हरिश्चंद्राचे आणि ताराराणीचे. संपला रे तुमचा भोग, जिंकलात तू. काय मागायचं ते मागा. त्या हरिश्चंद्र ताराराणीनं कोंबड्या गुडघ्यावर बसून सांगावं, देवा आमच्यासाठी काहीच नको. विनंती एवढीच आहे, जेवढा त्रास आमच्या वाट्याला दिला आता इथून पुढं एवढा त्रास कोणाच्याच पदरात टाकू नका. फार सहन करायला बळ लागतं. आता इथून पुढे कोणाला अशी परिस्थिती येऊ देऊ नका.
तर विचार करून सांगा, यातलं तुमच्या वाट्याला किती दुःख आलं? या सगळ्याच्या मानाने तुमच्या वाट्याला कितीच दुःख आलं? थोडाफार व्यापारात अवृद्धी झाली असेल, जवळची माणसं सोडून गेली असतील, त्रास दिला असेल जवळच्या माणसांनी, थोडेफार कष्टदायक दिवस आले असतील, शरीर थोडंफार खंजलं असेल. याच्या पलीकडे थोडं बळ वाढवा, थोडा विश्वास वाढवा. सगळ्याच्याच पदरात वाईट दिवस पडतात, पण त्या वाईट दिवसाला सुखाची करायची सामर्थ्यता आपल्या मनगटात असली पाहिजे. ते जगाच्या मालकाच्या नामचिंतनाने मिळतं. नका काळजी करू. अनाथाचा नाथ जनार्दन, तो बाप बसलाय वर, ती माय बसली वर, आपल्या सत्याचा विषय करणार आहे ती. काळजी करू नका, आनंद येणार आहे तुमच्या आयुष्यात. थोडं थांबा आणि या थांबलेल्या वेळात एकच करा. सांगतो तुम्हासी बजारी विठ्ठला, नाही तरी गेला जगवाया. आहे तोपर्यंत भजन करून घ्या. उठा जागी भारी आता स्वर्ग करा पंढरीनाथा, भावी चरणी माझा सुख व्यथा शंकाचा. उठा जागे भारे आता स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, सुख व्यथा शंकाचा. आनंदी घाल सर्व सुखले आलो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डोलत असे, फक्त सदा नाम घोष करू हरी कथा. मुखाने त्याचं नाव घ्या. एकदा त्याला भजलं ना, भजे व्रजैकमंडनम समस्त पाप खंडनम सुपिच्छ गुच्छ मस्तकम सुनाद वेणुहस्तकम मनोज गर्व मोचनम विशाल लोल लोचनम अनंग रंग सागरम नमामि कृष्ण नागरम. भजे व्रजैकमंडनम समस्त पाप खंडनम स्वभक्त चित्त रंजनम सदैव नंदनंदनम. काही काळजी करू नका. हरिमुख्य म्हणा. सगळ्याचा अर्थ एवढाच होता महाराज. चहुवेदी जाणं, साई शास्त्री कारण, अठराही पुराण. माणसं आम्हाला म्हणतात, ताई आम्हाला हरिपाठ येत नाही. अहो, तुम्ही हरिपाठाला येत नाही म्हणून तुम्हाला हरिपाठ येत नाही. तुम्ही हरिपाठाला आल्यावर तुम्हाला हरिपाठ येणारच आहे. तुम्ही हरीकडे पाठ करून बसले, हरी कसा तुमच्याकडे तोंड करेल? तुम्ही पण जरा देवाकडे मुख करून बस. आपला परमार्थ म्हणजे कसं आहे, आपण पंढरपूरला गेला की ड्रायव्हरला म्हणतो गाडीचं तोंड वळवून ठेव, म्हणजे दर्शन झाल्या निघाली येतोय. तेवढा तरी वेळ कशाला देवाच्या दारात घालवायचा? इकडे घोडेगावकडे तोंड करूनच ठेव महाराज, आहे की नाही? तर तुम्हाला गेल्या वेळेसही म्हटलं मी, फार भाग्यवान माणूस आहे तुम्ही. हाकेच्या अंतरावर नाही वासा, हाकेच्या अंतरावर शनी शिंगणापूर, फार काही लांब नाही, जवळच आळंदी सुद्धा. 2-2.5 तास प्रवास केला की तुम्हाला आळंदी घेऊन जाते. सगळं जवळ आहे रे. आपेगाव, आळे फाटा सगळं जवळ आहे. ती जवळ आहे त्याच्यामुळे तर किंमत नाही ना. पिकतं तिथं, इकत नाही. आमचा घोडेगावकर क्रुझर करून महाराष्ट्राच्या बाहेर पालतं पडतो, पण नेवाशाला जात नाही. शनी शिंगणापूरला मरत नाही ती. ती बाहेर पडते. नसतं रे दादा. असं आपल्या जवळ जे त्याची किंमत करता आली पाहिजे. नाही तर काय करण्यात आनंद आहे सांगा बरं मला. आणि देव सगळा सारखाच रे. पण माणसं कसं आहे ना, आता इमानदारीनं सांगा, घरातला गणपती लालबागचा राजा काही वेगळा आशीर्वाद देतो का? पण गर्दी कुठं? ती सेलिब्रिटी पॅटर्न VIP आहे की नाही? असं नसतं रे दादा. या जगात खऱ्याला खोटं करायची ताकद आहे. सगळा प्रचाराचा जमाना आहे. इमानदारीनं सांगा, कुठल्या ग्रंथात लिहिलं दिवाळीत मोती साबण वापरायचा? ग्रंथ सांगा बरं मला एखादा ज्यात लिहिलं नाही दिवाळीला मोती लावला नरकात जाशील, असं आहे कुठे? तरी 99% महाराष्ट्र दिवाळीला साबण कुठला आणतो? माझ्या सहित माझ्या घरात मोतीच येतो. कशामुळं? जाहिरात. 2 महिने आधीपासून जाहिरात असते. उठा उठा दिवाळी आली, मोती सणाची वेळ झाली. दिवाळी आताची. अरे कधीपासून आहे दिवाळी माहिती आहे का तुम्हाला? त्रेतायुगापासून चालत आली दिवाळी आहे. नामदारांना विचारा, ते सांगतील. विठोबाचे राज्य आम्हा नित्य दीपवाळी, आम्हा नित्य दीपवाळी. विष्णुदास नामा, विष्णुदास नामा दिवे झाले ओ वाळी. विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी, आम्हा नित्य दिवाळी. विठोबाचे नामा, विठोबाचे नामा.
दसरा दिवाळी तोची आम्हा सण सखे हरी जन भेटतील सखे संत जन भेटतील आमच्यासाठी साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा झाले राम राज्य काय होण्या भासी धरणी धरी पिके गाई होळील्या म्हशी राम विळो विळावे गावोवी दळीता कांडिता जेविता गवाई हे सुख आहे आमच्यासाठी ज्या दिवशी मुखात विठ्ठल आला ना त्या दिवशीपासून प्रत्येक दिवस दिवाळी आहे वेगळ्या दिवसाची गरजच नाही प्रत्येक दिवस आनंद आहे प्रत्येक दिवस सण आहे प्रत्येक दिवस हसतोय प्रत्येक दिवस आनंद घेतोय काहीच कमी पडत नाही आम्हाला कुठल्या दिवाळीवर अवलंबून नाहीयेत आम्ही आमच्या मुखात भगवंताचं नाव म्हणजे आमची दिवाळी आहे अवघेची त्रैलोक्य आनंदाची फक्त चरणी जगन्नाथा मन तिथे गेलं चंचल आहे म्हणलं ना तुम्हाला लय चंचल माकडाला दारू पाजली कुणाला लक्षात आहे का माकडाला दारू पाजली लक्षात आहे का लय अवघड आहे माणसाला पाजली तर सुधरत नाही माकडाचं काय होत असं आणि ते डोक्यातलं काढा इंजेक्शन औषधानं दारू सुटत नाही अशी जर इंजेक्शन न दारू सुटली असती ना पिणाऱ्याच्या बायकांनी मंगळसूत्र विकलं असतं पण इंजेक्शन आणलं असतं असं रातचं दिलं असतं झोपीत जिंदगीचं वाटवं केलं मला घे आयुष्यपत दिलं असतं मला जिला तिला माहिती किती त्रास असतंय महाराज आणि ती काय साधं पिणाऱ्याचं का आणि ती खुशाल म्हणतो पिल्यावर कळत नाही सगळं कळतं त्याला हा आता मार मार मारतो बायकोला रात्री सकाळी तिलाच म्हणते नव्हती ग मारायची पिल्यावर कळत नाही हातवा वाळायचा बरं कळतो आता काय करायचं माहिती पिलं ना टोपलंभर शेळीच्या लेंड्या समोरून येऊन ठेवायचे त्याला म्हणायचं काळ म्हणू काही ताकद वाढते वाढ लागतात खा खाईल का ग किती बी टाकलेली असू द्या तेवढ्या धुंदीत म्हणे लेड आहे का मी लेड आहे का ते सगळं करतो त्याला नाटकं करतोय फक्त तुम्हाला खरं सांग का दादा झोपलेल्याला उठवायचं लय सोपं हो अवघड कोणाला झोपीचं आपण त्यातलं गबाळ आहे आपल्याला कळत नाही असं नाही आपल्याला सगळं कळतंय आपण फक्त नाटकं करतो सगळं कळतं आपल्याला आपण काही येडे आहे दादा या विषय चला माकडाला दारू पाजली आधीच माकड त्याला दारू पाजली दारू पाजल्यावर विंचू चावल्यावर भूत पाठी मागं लागलं माकड किती पळलं मर्कटो सुरापानम येत वृश्चिक दंशनम तन्मध्ये भूत संचारो यद्वा तद्वा भविष्यात आहे विचार करा त्या माकडाचे काय हाल होतील एवढं मन चंचल याला स्थिर करायचं एकच पर्याय पाहिला पाहिला नंदाचा नंद पाहिला पाहिला देवा तुला पाहिलं तिने वेधी गेले म्हण हरिणे माझे हरिले चित्त भान वित्त विसरले आता कैसी जाऊ घरात नोहे वरा हे माझे नाहीये देवा यांच्याकडे जाऊन मला काय करायचंय जर तू माझा आहेस ना तर माझ्यासाठी तुझ्या जवळ असणं सगळ्यात मोठा आनंद आहे आणि एकदा तुझ्या जवळ आलो की या ज्ञान भक्ती सहज बघतो एक वटला मज तोची मीही केवळ तुझं श्रुतही आहे तुझ्याकडे माझ्यात तू अंतर ठेवत नाहीस आम्हात या परस्परे एका नामाचीच अंतरे फक्त नाम स्वरूपी फरक राहतो आणि हा फरक मिटला मग काय अवघेची त्रैलोक्य आनंदाची आता
काय विचारतोय नाथ बाबा? तुम्ही एवढं मनाला काय समजून सांगितलं की मन स्थिर झालं? आम्ही मनाला सांगितलं माय जगन्नाथ, बाप जगन्नाथ, अनाथाचा नाथ. म्हणा माझ्या मनाला गो छंद छंद, माझ्या मनाला गो छंद, नित्य गोविंद गोविंद, माझ्या मनाला गो छंद. एकदा त्याला सांगितलं ना समजून, देवाशिवाय आपलं कुणी नाही, मग तेही ऐकतं. अनुभव आलेत ना देवा, इतके अनुभव आले आयुष्यामध्ये, काय सांगावं तुला. प्रत्येक माणसाने कामापुरता वापर करून घेतला तेव्हा कुठं कळलं, अगोदरच परमार्थ केलं असतं बरं झालं असतं. एवढं दुःख पदरात पडलं नसतं. कितीही करा कोणासाठी, पालत्या घड्यावर पाणी आहे, पण देवा तुझं कसं आहे, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. माझा देव म्हणजे तुम्ही मुठभर द्या, देव पोटभर देतो. आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी, याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे. फक्त पंढरीच्या वाटेवर चाला तुम्ही. तुम्ही 3 पावलं पंढरपुराकडे चाला. पंढरी पांडुरंग परमात्मा 47 पावलं तुमच्याकडे चालतो. एवढं मोठं मन माझ्या विठ्ठलाचं आहे. कोण करतं एवढं कोणासाठी सांगा. माझ्या विठ्ठला इतकं प्रेमळच कोण नाही. लय गोड आहे माझी माय, लय. त्याच्या इतकं कोण सुंदर सांभाळतं मला सांग. लेकरांची सेवा केली तू आई, कसं पांग फेडून कसं ओघून आई, तुझ्या पधारा जगी तोडला ओवाळीन जीव माझा, सावळी विठाई विठ्ठला, माय बापा जन्मभरी सेवा तुझ्या पाऊलांची, जन्मभरी सेवा तुझ्या पाऊलांची. माऊलीत मूर्ती विठ्ठलाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला विठू माऊली, माऊली जगाची, माऊली प्रमुखी विठ्ठलाची, पांडुरंग पांडुरंग विठू माऊली, पांडुरंग पांडुरंग विठू माऊली, विठू माऊली, माऊली जगाची, माऊली प्रमुखी विठ्ठला. माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. तुझ्यासारखं प्रेमळच कुणी नाही देवा. आयुष्य झिजवलं ना तरी पांग भेटणार नाही आमचं. एवढं केलंच तो आमच्यासाठी. आम्हाला फक्त जाणीव झाली पाहिजे. नाहीतर आम्ही आपण याशी आपण मानती महंतपण फुगती असाधारण गर्वे, स्वतःच्या स्वतःलाच महंत मानणारी माणसं आम्ही. कसा देवा आम्हाला तरी कळायचा. आमचंही जरा अवघडच आहे. मी खरं सांगू का, मला आत्ताच्या लोकांपेक्षा पहिला रावण बरा वाटतो. बिचारा शिवाची पूजा तरी करायचा. आपली पारच बघलेली आहेत रे. अहो त्या मंडोदरीनं विचारलं रावणाला, स्वामी सीतामाई उचलल्यात तुम्ही पण उपभोग नाही घेतला का बरं? रावणानं सांगितलं, बाई तिच्या दारात गेलो, तिला लक्ष्मण रेखा ओलांडावी पण तिच्या समोर ब्राह्मण म्हणून उभा राहिलो आणि तिला म्हटलं भिक्षाम दे ग माई. काय म्हटलो? भिक्षाम दे ग माई. अगं जिला आई म्हणलो तिच्यावर वाईट नजर टाकावी इतकी घाणेरडी अवलाद तर रावणाची पण नाही की ग. जिला माय म्हणलो तिला मायच समजतो. आताचे निस्ते म्हणायलाच आई ताई म्हणतात. नजरेची काही गॅरंटी देऊ शकत नाही आपण, आहे की नाही? बाया वाचवणारे आम्ही बाया नाचवायला लागलो. आमच्या नजरेची गॅरंटी कशी द्यावी? काही खरं नाही राहिलं. हे नुसतं बोलायला यत्र नारीस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवतः वागतो का आपण? हा हाय काय आपलं वागणं त्या पद्धतीने? मग काय लेकरांना दोष द्यायचा? ते म्हातारी माणसं निस्ती म्हणतात पोरं वाया गेली, पोरं वाया गेली, पोरं वाया गेली. अहो पण बाबा पोरं का वाया गेली? बिडी फुकून तुमची तोंड आत गेली म्हणून पोरं वाया गेली. होय आता या म्हाताऱ्या बायका दारात बसल्या बसल्या
आजकालच्या काय पोरी आहेत का, यांना काय लाज आहेत का, आमच्या जमान्यात नव्हतं माय असं, आम्ही किती इज्जतीनं खाल्लं, किती कष्ट केलं, आणि हिला काय झळ सगळं आयतं भेटलं. आणि कशी बोलती मिसरी चोळत. आता हिच्या मिसरीनं गोठ्यातल्या मशीनं दूध द्यायचं बंद केलं, ह्याचा आम्ही काय म्हणलं का. हातभर वाजत्या मिसरीवाल्या म्हातारीचा. लय अवघड आहे दादा. आपण चांगले असतो तर लेकरांना शिकवायला येतं बघ. आपल्या घरात परमार्थ पाहिजे, आपल्या हातात ज्ञानेश्वरी पाहिजे, आपल्याला कमीत कमी हरिपाठ तरी पाठ पाहिजे. लेकराला पुस्तक वाच वाच म्हटल्यावर लेकरू पुस्तक वाचत नसतं. तुम्ही पुस्तक घेऊन बसा, लेकरू शेजारी बसल्याशिवाय राहत नसतं. याला संस्कार म्हणायचे असतात. तुम्ही कळत तसं लेकरं वागत असतात. करा जरा याचा विचार. असू द्या जरा घरात परमार्थ. नाही कळली ज्ञानेश्वरी तरी वाचा. तुम्हाला ज्ञानेश्वरी नाही कळली तरी चालेल. ज्ञानेश्वरीला तुम्ही कळलात ना, तुमच्या जीवनाचं कल्याणच आहे. फक्त माऊलींना कळू द्या लेकरू माझं. करा की भजन. भजनाला काय जातं. भजन कसंही गोड आहे बघा. जुनी होती बघा भजन. पिक्चर मधली गाणी पण गोड असायची. ऐरणीच्या देवा तुला ठिणकी ठिणकी वागुदे, आभा लागत माया तुझी खांबावरी रागुदे. ऐरणीच्या देवा तुला ठिणकी ठिणकी चालतं की. चंद्रभागीच्या तिरी थांबला हरी, तो पहा विठेवरी विठ्ठल विठ्ठल जय हरी. चालतं. भजनात नशा असावी. विनंती एवढीच आहे, नशेत भजन नसून. बाकी कसंही करा महाराष्ट्र भाई. भजना इतकं गोड काय प्रेमाने. ये ओ विठ्ठले माझे माऊली, ये ओ विठ्ठले माझे माऊली, ये ओ विठ्ठले माझे माऊली. जर एवढा आनंद देत असते, ज्याचं आयुष्य भजनात गेलं तो किती आनंदी असेल. म्हणे वाचा करणी जयाची या भजनी देवाची या वाहनी, ते शरीर जातीय क्षणी देवाची झाले. माऊली म्हणलं तो माणूस राहतच नाही ज्याचा मायबाप विठ्ठल झाला, ज्याचं आयुष्य भजनात गेलं. काही नाही, फक्त एवढंच करायचंय. जगाच्या मालकाला मायबाप म्हटलं ना. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, उभा म्हणजे दोन पायावर उभा नाही. उभा म्हणजे सावध. आणि सावध व्हायचं असेल, सावध झालो हरीच्या आलो जागरणा. पण इथं यायला भाग्य लय लागतं. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली. कोणालाही देव आवडत नाही बरं का. काही माणसं म्हणतात निघालतो कीर्तनाला गेलो नाही, काही म्हणतात गेलतो बसलो नाही, काही म्हणतात बसलो मधनच आलो पटलं नाही, काही म्हणतात शेवटपर्यंत बसलो कळलंच नाही. तुमचा दोषच नाही. तुमचे पाय कीर्तनाकडे वळत नाही, तुम्हाला कीर्तन कळत नाही. कीर्तनासारख्या धर्म मंडपात तुमचं मन रमत नाही, तुमचा दोष नाही. माऊली सांगतात पूर्वजन्मीचं पाप तुम्हाला भजन करू देत नाही, त्याला भाग्य फार मोठं लागतं. कोणाचंही काम नाही दादा. नामासी विनमुख तो नर पापिया, हरिविन धावया न पाहावे. आणि समोर असलेला देव ओळखू येत नाही तर माणसाची नजर भरलेली असेल. आणि प्रत्येकात देव दिसतो जर माणूस परमार्थिक असेल.
विठ्ठल जळी स्थळी भरला, तिथा ढावणाही उरला, आजी म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलाची. 7 वर्षाची जनाबाई बापानं खांद्यावर घेतली आणि पांडुरंग परमात्म्याच्या गाभाऱ्यात उभे राहिले. मुखदर्शनाच्या मंडपात गर्दी असल्यामुळे टाचा वर करून करून जनाबाईचे वडील जनाबाईला विठ्ठल दाखवायचा प्रयत्न करतात, पण जनाबाईला गर्दीत काही पांडुरंग दिसतच नाही. जनाबाईला राग येतो. जनाबाई म्हणते, बाबा एवढी लाखोची गर्दी करतात ही माणसं वारीला, खरंच यांना देव भेटतो का? तुम्ही म्हणता देव सगळीकडे असतो, मला दिसना झाला साधा विठ्ठल, भेटायचा कधी? बारक्या होत्या जनाबाई. मंदिरातनं बाहेर आले वडील जनाबाईला घेऊन आणि म्हटले, लेकरा मंदिरात यायचं याचं कारण विठ्ठल भेटावा म्हणून नाही, मंदिरात यायचं याचं कारण विठ्ठलाचं सामर्थ्य कळावं म्हणून. मंदिरातला विठ्ठल नाही भेटला तरी चालेल ग जना. कसं सांगू तुला, वैष्णव ज्या दिवशीपासून वारी चालू करतात ना, त्या दिवसापासून वारी माघारी पोहोचेपर्यंत त्या प्रत्येक वैष्णवाच्या हाताला धरून पांडुरंग चालत असतो. तो नसला तरी त्याचं सामर्थ्य तिथेच असतं. यांना विठ्ठलाचं दर्शन असं नाही झालं तरी चालेल, यांना प्रत्येक ठिकाणी विठ्ठलाचं दर्शन होतं. प्रत्येकात विठ्ठल आहे का? पानाले डोळे बघितले जनाबाईनं, बापाच्या पाया पडली आणि बापाला म्हणली, बाबा भेटला की हो विठ्ठल? बाप म्हटला, तिथं टाचा दुखायला लागला माझ्या, तिथे तुला देव दिसला नाही आणि मंदिराच्या बाहेर कुठे दिसला ग? जनाबाईने सांगितलं, बाबा खांद्यावर घेऊन विठ्ठल दाखवत होता, तोच विठ्ठल होता. हे कळायला जरा उशीर झाला, पण हे कळलं ते महत्वाचं. खांद्यावर घेऊन विठ्ठल दाखवणाराच विठ्ठल असतो हे फार कमी लोकांना कळतं. पावली म्हणतात ना, बाप करी चोडी लेकुराचे ओढे, आपुली कुलबंडी बाळवणी बाळवणी, आपुली कुलबंडी बाळवणी, एकाएकी केला मिरासीचा धनी. सर्वस्व तो बाप असतो. आयुष्यभर मारणारा बाप लक्षात राहतो, पण मारल्यानंतर हळूच आईला पोरग जेवलं का नाही हा विचारणारा बाप कोणाच्या लक्षात राहतो. बापानं मारल्यावर जेवढा त्रास तुम्हाला होतो ना, त्यापेक्षा जास्त त्रास बापाला होतो. पण बाप म्हणतो, माझ्या निष्ठुर वागण्याने जर पोराचं भविष्य घडत असेल तर मी निष्ठुर वागायला तयार. स्वतःला कलंक लावून पुढच्याच आयुष्य सुखावतो तो बाप असतो. माझी विनंती आहे, मरायच्या आधी बापाची जाणीव व्हावी याच्यासाठी हा कीर्तन सोहळा आहे. जायच्या आधी पंढरीच्या मालकाची जाणीव व्हावी याच्यासाठी हा कीर्तन सोहळा आहे. एकदा वेळ गेल्यावर काय हो, वेळ गेल्यावर कोणीच. लाकडाची राख झाल्यावर राख पुन्हा पेटते का? आयुष्याची राख झाल्यावर पुन्हा परमार्थ करण्यात मजा नाही ना. कान हे बधीर झाले, वाचा बोले बोबड, नाक मुख गळू लागले, लाल आणि शेंबूड, श्वाना परी गती झाली, अवघी करती हाड हाड. पुन्हा वारी करण्यात काय मजा आहे? वेळेच्या आधी तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा, या मजतेतवरी दाखवा दिनाचा सोयरा. वेळेच्या आधी माझ्या मुखात भजन येऊ द्या, फक्त प्रेमाने भजन. दोन्ही हात वर करा. हो का? जेवढे चांगले हात वरी, त्याचं कारण असं की मी निश्चिंत आहे, मला काही काळजी नाही. आकुड हात म्हणजे मी जरा गुंतलेला आहे, लई जिंदगीत कुटाने केल्यात म्या. खाली हात म्हणजे मला गरजच नाही देवाची. दोन्ही प्रेमाने. राम राम जय राजा राम, राम राम जय सीता राम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीता राम, राम राम जय सीता राम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीता राम. किती वेळा खरं सांगता दादा, माणसांनी ऐकलेवाने करतात, ऐकत नाही. एक माणूस कीर्तन झाल्यावर हसत होता, म्हणलं झालं आता का हसता?
ती म्हणला ताई सुरुवातीचा विनोद आता कळला. अशी लोक कीर्तन ऐकतात महाराज. लोकांचं कीर्तन ऐकणं म्हणजे लय अनलॉजिकल आहे. काय लोक, मला तर लय नमुने भेटतात. तुम्हाला काय सांगायचं महाराज. एक कार्यकर्ता कीर्तन झाल्यावर उभा राहिला. म्हणलं आपल्या गावात हरिभक्त परायण कुमारी शुल्लाताई पाटील आल्या, त्यांनी सुंदर कीर्तन केलं. माझ्यातर्फे गावातर्फे ताईंना भावपूर्ण श्रद्धांजली. म्हणलं हाय की दादा श्रद्धांजली दुसऱ्या माणसाला, आम्ही जिवंत आहे. लय लोक येईल दादा. हा एका माणसानं तासभर भाषण केलं देऊ नये. मी तासानं त्याला म्हणलो काय बोललो तू दादा. म्हणलो पटलं आपल्याला, उद्याच माळ काढणार आपण. काय ती शब्द फेक, काय ती अमोघवाणी, काय ती वाक्यरचना, एवढं भारी बोलाय तुम्हाला जमलं कसं. ती म्हणला देवाची कृपा. आणि बोलला कशावर, देऊ नाही याच्यावर. आपली गत तशीच आपल्याला कळत नाही, हेही आपल्याला कळत नाही. त्याच्यामुळे आपण असे आहेत ना दादा, आपण आपल्याच भ्रमात आहे, आपल्याच होम मध्ये. ते किरडू जरी कापडाचे परिहरी येता होती असाचे, अशी आपली गत आहे. आणि यातून जर सावध व्हायचं असेल तर याला एकच पर्याय, वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. जिंदगीचा दादा विनंती आहे, एकदा वेळ जायच्या आधी परमार्थ केला की मी उभा राहिलो एकपणाने. तुझ्या आणि माझ्यात काही अंतर नाही. ती लवणाची कुंजरे सुदली या लवण सागरे, नोहेची माघारे परती जेवी. 12 फुटाचा मिठाचा हत्ती केला, सागरात नेला, 3 तास धुतला महागारी आणला. आला गोडेगावकर, आला का नाही आला, मी आणला, येईल का, कशाचा आहे तो. आणि पाण्यात मीठ. अगदी तसं एकदा माणसाने भजन करण्याचं सामर्थ्य ठेवलं ना, आणि भजन करणारा माणूस देवाजवळ गेला, महागारी फक्त शरीर येतं, मन मात्र देवाजवळच राहतं. एकपणे उभा चैतन्याची शोभा. त्याच्यासारखं ते एकूण कुणी नाही. पैशाचं काय घेऊन बसला दादा, जे सुकळीने आपुली आत्मजा सतकुळीची दिली. हे असो लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैसे. निस्त्या लक्ष्मीला बोलवू नका, पांडुरंगासहित लक्ष्मी बोलवा, समाधान देते. निस्ती लक्ष्मी भलता त्रास घेऊन येते. निस्ता पैसा नको, देवासहित पाहिजे. लक्ष्मी असावी पण पांडुरंगा. आणि नियम आहे शास्त्राचा, आलेल्या पैशातला 10% भाग देवाला खर्च करा, 90% नारायण सांभाळतो. न्यायोपार्जित वित्तस्य दशम अंशेन धीमहि कर्तव्य विनियोगस्य ईश्वर प्रीत्यर्थ इवच. कळतंय का. 100 रुपये कमवले, 10 रुपये देवाला. जर 100च्या 100 खिशात घातले, 100च्या 100 खिसा काढून पडते बघा. त्याच्यापेक्षा 10 देवाला आणि 90 बाकीचे 90 नारायण सांभाळतो. विनंती असं पाहिजे देवा. सगळ्यात मोठं धन जर तुझं नामच आहे तर तेच मुखात असू दे. बाकी हे धन कमवायला आमच्याकडे मनगटात बळ आहे, फक्त तुझं नाम मात्र आयुष्य मुखात पाहिजे. एकदा तुझे नामाची कृतज्ञता बाळगता आली, सुखी आम्ही फक्त भजन करता आलं पाहिजे प्रेमाने. विढो पाय रखवा Oh
मायबापाची कदर करता आली ना, त्याला वेगळा परमार्थ करायची गरज पडत नाही. काही नाही. वडिलांची जाण असावी हा सोहळा आहे, हा कृतज्ञता सोहळा. कारण शास्त्र सांगतं पतना त्रायती इति पुत्राः. जे माय बापाला पापातनं वाचवतो अशी ताकद फक्त मुलामध्ये असते. आज आमच्या कविदादांनी वडिलांच्या स्मरणार्थ एवढा मोठा सोहळा केला. त्यांनी माझं कीर्तन ठेवलं म्हणून त्यांचं कौतुक नाही, पण त्यांनी बापाच्या उपकाराची जाण ठेवून हे कीर्तन ठेवलं म्हणून त्यांचं कौतुक आहे. हे गरजेचं. आणि त्यांची मुलगी ईश्वरी माझ्याकडे आहे. पुन्हा गुडेगाव मधल्या 4 मुली माझ्याकडे आहेत. सुकन्या, ईश्वरी, कावेरी, त्याच्यानंतर आपली तनुजा यावर्षी आली. त्यामुळं अगदी सामर्थ्याने या मुली नाही. आम्हाला माणसं म्हणता ना एवढे पैसे घेता करता काय, बारशीला आल्यावर बघत जा कधीतरी महाराजांना काय होतं ना माऊली. मी सगळ्यांना सामर्थ्याने कायम सांगते की या मुलींना कीर्तन कळो न कळो, विष्णू सहस्त्रनाम, ज्ञानेश्वरी, गीता कळो न कळो हे पाठ करतात ना, यांच्या मुखात भगवंताचं नाव येतं ना. आज या मुली आहेत ना, विष्णू सहस्त्रनाम पाठ आहे, गीतेचे 5 ते 6 अध्याय पाठ आहेत, ज्ञानेश्वरीच्या ओव्या पाठ आहेत, हरिपाठ पाठ आहे, ज्ञानोबा तुकोबांची चरित्र माहिती आहे. हे पुढे जाऊन प्रसिद्धी मिळवतील, पैसा मिळवतील, हा त्यांच्या प्रारब्धाचा भाग आला. हा, पण जेव्हा यांच्यावर वाईट वेळ येईल, यांच्या अगोदर विठेवरचा मालक यांच्या पाठीमागे उभा असेल हा विश्वास मी तुम्हाला देते. कारण यांनी इतकं नाव घेतलंय त्याचं, इतक्या कीर्तनात टाळ वाजवले यांनी की देव यांची टाळाटाळ करूच शकत नाही. हा, एक टाळ म्हणजे जन्माचा एक फेरा चुकतो नव्हती. इतकी ताकद असते ना भजनात. तो किती येडा असू द्या, देव त्याला समर्पकच करतो. आम्ही काय लय शहाणे आहे, पण देवानं घेतलंच की आम्हाला पदरात. महाराज असं देव घेतोच रे पदरात, या लेकरांना घेतोच. लई ताकद असते, लय ताकद असते भजनात. हे लेकर त्याच्यासाठी आहे. तुला विनंती आहे, बापाचा जीव जायच्या आधी बापाची किंमत करा. मी तुम्हाला निर्भीडपणे सांगते, एवढी नजरवर करून पोरगी असून एवढ्या समाजात बोलते ना मी, त्याचं कारण फक्त माझा बाप माझ्या पाठीमागं खंबीरपणे उभा असतो, मला सगळं जमतं ना. नाही तर काय खरी. आजकालच्या पोरांना नाही हो किंमत राहिली आई बापाची. ह्यांना ज्ञानोबा तुकोबा कळले नाही, त्यामुळे आई बाप कळतील ह्याची काही खात्री नाहीच आहे. लय भोगतात रे वाईट काळात. लय आई बाप आहे ना, त्या म्हाताऱ्याच्या तोंडाकडे बघू वाटत नाही, ज्याची सुनबाई त्याला किंमत देत नाही. लय वाईट. आपण काही करू शकत नाही त्याला त्याच्यामध्ये, सांगण्याच्या पलीकडे. तुम्ही फक्त एवढाच विचार करत जा माय मावल्या, तुमच्या बापाशी कोणी असं वागल्यावर तुमच्या जीवाला काय वाटतं, मग तुम्ही दुसऱ्याच्या बापाशी वागणं कितपत योग्य आहे. कुणीतरी म्हटलं, पोरींकडे जर सांभाळायचे असते आई बाप तर पोरींनी फार सामर्थ्याने सांभाळले असते. हे खरंच आहे. पण माझं मत एक आहे, त्या पोरीने जर सासरेच आई बाप म्हणून सांभाळले तर ते पण किती योग्य आहे. त्याला वेगळं काही करायची गरजच नाही ना पडणार आहे. प्रत्येक सुनेनं जर सासू सासरेच आई बाप म्हणून सांभाळले तर पोरीला आई बाप सांभाळायची गरज पडणार नाही. तुमचा नवरा चांगला मरू द्या, तुम्ही नीट सांभाळा सासू सासरे. तुमच्या नवऱ्याला नाही आई बापाची किंमत मरू द्या, तुम्ही लोकांच्या घरून आलाय, तुम्ही मोठं मन करा. लई सहन केलेलं असतं रे त्यांनी, आयुष्य काढलेलं असतं. आपल्याला नवरा बोलला नाही तो वाईट वाटतं, त्या बापाला काय वाटत असेल त्याचं पोरगं त्याला बोलत नाही हे तर सोडा, नीट बोलत नाही. आणि कीर्तनकाराने हे सांगावं याचं इतकं मोठं दुर्दैवाने विनंती, हे सांभाळा. आज गोडेगावमध्ये नाही म्हणलं तरी माझी 3री-4थी सेवा आहे. भाग्य आहे माझं. घोडेश्वरी मातेच्या कृपाशोधाने सगळ्यात पहिल्यांदा सेवा यात्रा महोत्सवामध्ये झालेली, नवरात्राच्या नंतरच्या काळामध्ये यात्रा महोत्सवाच्या वेळेस. त्याच्यानंतर पुन्हा 2-3 वेळा ही सेवा माझ्या पदरात पडली. माझे परम भाग्य समजते. सुंदर टाळकरी, गोड गायनाचार्य, उत्कृष्ट मृदुंग वादक, बेटी दादा, आमची विनेकरी सुकन्या, त्यांचे देखील मनस्वी आभार. सगळी लेकर उपस्थित, तुम्ही सगळे आप्तेष्ट मंडळी, सोयरे धायरे मंडळी, चरणावर साष्टांग दंडवत. तुमच्या सामर्थ्याने ही सेवा आज गवळी कुटुंबाने इथं आयोजित केली. पांडुरंग परमात्मा दादांच्या आत्म्यास शांती देव म्हणायची गरज नाही. नामा म्हणे तरी असावे कल्याण, ज्या मुखे ज्ञान पांडुरंग. जिच्या मुखात पंढरीच्या मालकाचं नाव असतं तो मोक्षाचाच असतो. मुखी नाम हाती मोक्ष, साक्ष बहुतांचे. पुन्हा एकदा सगळ्यांच्या नावावर साष्टांग दंडवत.
माझ्याकडनं काही चुकलं असेल क्षमस्व. ही सगळी सेवा परमात्मा चरणी समर्पित सेवेला विधान. आज आपल्या घोडेगाव येथील गवळी कुटुंबातील अर्जुन बापूराव गवळी यांना आपल्यातून जाऊन 1 वर्ष झालेलं आहे. त्यांच्या दशक्रिया निमित्तानं या ठिकाणी गवळी परिवारांच्या वतीनं 3 दान झालेले आहेत. भटजी देवाला दान झालेलं आहे. त्यानंतर ज्ञानदान, महाराष्ट्रातील अग्रेसर महिला कीर्तनकार, यूट्यूब चॅनल फेमस हरिभक्तपरायण शिवलीलाताई पाटील यांच्या अमृतवाणीतून या ठिकाणी ज्ञानदानाचं कीर्तनरूपी सेवा झालेली आहे. त्यानंतर गवळी परिवारांच्या वतीने या ठिकाणी अन्नदान सुद्धा होणार आहे. गरीब कुटुंबात वाढलेले अर्जुन तात्या, कुटुंब मोठं, 4 भावांचा विस्तार, बिंबराज, हरिभाऊ, धनंजय आणि अर्जुन तात्या. कुटुंब विभक्त झाल्यानंतर सर्व जबाबदारी 2 मुलं अर्जुन तात्याला, थोरला तुकाराम, दत्तात्रय आणि ज्योती, सध्याला ती बेलापूरला दिलेली आहे. आपल्या भाषालाच 3 अपत्य असलेलं. विभक्त झाल्यानंतर अर्जुन तात्याने स्ट्रगल, कष्ट खूप केलेले आहेत. आपल्या म्हशीच्या बाजारात, बैल बाजारात तब्बल 15 वर्ष कावडीनं पाणी वाहिलं आणि सर्व धुरा आपल्या खांद्यावर घेऊन प्रपंचाचा उदरनिर्वाह कष्ट केले, रोजगार हमीच्या कामावर गेले. तिथपासून अर्जुन तात्यांचा हा प्रवास. खायप्याचे दिवस आले, 2 मुलांचे लग्न झाले, मुलगी बेलापूरला सुखी संसार करते आहे. खाण्यापिण्याचे दिवस झाले,